गेली 8 दिवसापासून संविधान चौकामध्ये ओबीसीचं आंदोलन सुरू आहे। आंदोलन नेमकं कशासाठी हे आता सगळ्यांनाच कळलेलं आहे। गेली 8 दिवसापासून जे ओबीसीचे जे नेते आहे ते आंदोलन करत आहे। जे जरांगे पाटलांनी जे मागणी केली होती की कुणबी समाजाचं जे सरसकट प्रमाणपत्र आहे ते मराठ्यांना देण्यात यावं, याच मागणीसाठी हे आंदोलन नागपुरातून उठलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे। उद्या नागपूरमध्ये म्हणजे 18 सप्टेंबरला नागपूरमध्ये एक ओबीसींचा भव्य असा मोर्चा आहे आणि त्या मोर्चा संदर्भात आपण विचारून घेऊया। माझ्यासोबत नरेश बर्डे साहेब आहेत। बर्डे साहेब, काय सांगाल? उद्या ओबीसींचा भव्य मोर्चा निघणार आहे, किती लोकसंख्या या मोर्चाला राहील? मागील 10 दिवसापासून जरांगे पाटीलांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्राची जी मागणी केली शासनाला, त्या मागणीच्या विरोधात आमचा कुणबी समाज एकवटला। कारण भीतीपोटी त्यांनी प्रमाणपत्र दिले नाही, पण प्रत्येक समाजाचं किंवा प्रत्येक मानसिकता असते की उद्या प्रमाणपत्र दिलं तर काय, म्हणून आधीच आपण त्याची विरोध करायला पाहिजे। म्हणून हे एक प्रकारचं आंदोलन आम्ही उभं केलं। त्याच जर कुणबीला प्रमाणपत्र दिलं तर ओबीसीचं पर्सेंटेज कमी होईल, त्यामुळे ओबीसी समाजसुद्धा यामध्ये सामील झाला आणि आता हे आंदोलन एक ओबीसी या नात्याने आम्ही मागील 5-6 दिवसापासून चालू केलेलं आहे आणि उद्या त्याचा एक प्रकारचा आम्ही भव्य असा ओबीसी मोर्चा कलेक्टर ऑफिसला शासनाकडे दाद मागण्यासाठी घेऊन जात आहे। आणि गणेश उत्सव आया, देश में खुशियां लाया। डॉली मोबाइल शॉप की ओर से गणेश उत्सव की सभी को शुभकामनाएं। कोई भी मोबाइल खरीदने पर स्मार्ट वॉच व ईयरबड्स फ्री। आप ऑनलाइन मोबाइल खरीदी करते हैं उससे भी कम दाम में, तो आइए डॉली मोबाइल शॉप में। या मोर्चामध्ये सगळ्या प्रकारच्या ओबीसीच्या 4305 जाती आहेत, त्या सगळ्या जातीच्या लोकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी मोठ्यात मोठ्या संख्येने संविधान चौकात येऊन आपली दाद इथे द्यावी आणि सरकारला आपण दर्ज करावं। निश्चितच काल दिग्गज नेत्यांनी आपल्या ओबीसी आंदोलनाला भेट दिली आहे। नाना पटोले साहेब आलेले आहे, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी एक आश्वासन दिलं की जे मराठ्यांनी जे मागणी केली आहे सरसकट प्रमाणपत्राची ते आम्ही म्हणजे पूर्ण होऊ देणार नाही आणि ओबीसीवर असा अन्याय करणार आहे। काय वाटतं तुम्हाला, मुख्यमंत्री आपली बाजू खरोखर मांडतील काय? आमचे आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी 2016ला मराठ्यांना ऑलरेडी 12% आरक्षण राज्यसभेत आणि विधानसभेत पास केलं आणि त्यानंतर ते हायकोर्टात टिकलंसुद्धा। आणि काल बोलताना त्यांनी हेही म्हटलं त्याच आरक्षणाबद्दल आम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्ये चर्चा करत आहे आणि एक भोसले समिती जी नेमली होती त्याला पुन्हा फॉलोअप करून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही त्याचं हे करून तेच आरक्षण आम्ही ग्राह्य करू, अशा प्रकारचं आमचं चालू आहे। परंतु जरांगे पाटलांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र मागितल्यामुळे हा पेच निर्माण झाला। त्या विरोधात शिंदे कमिटी नेमलेली आहे आणि तुम्हाला महत्त्वाची सांगू इच्छितो का त्यांनी असं म्हटलं आहे का तुमच्यातर्फे ओबीसीच्या या तर्फे एक कमिटीतर्फे एक माणूस आमच्या त्या कमिटीत घेणार आहे सदस्य म्हणून। त्यामुळे आम्हाला त्या समितीतून आमचा माणूस गेल्यामुळे आम्हाला तिथे जरांगे पाटलाच्या समितीवर वचक ठेवता येईल, म्हणून आम्हाला असं वाटते की ही जी वाटचाल आहे शासनाची ही व्यवस्थित चालू आहे। परंतु तरी पण आम्हाला लिखित स्वरूपात जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, पुन्हा काय भीती होईल या भीतीपोटी आम्ही उद्या मोठ्या संख्येनं विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणार आहे। फडणवीस साहेबांनी हे सुद्धा सांगितलं का आम्ही एक बैठक बोलावू मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यामध्ये सगळे जे ओबीसीचे नेते आहे त्यांनासुद्धा बोलावू आणि त्या बैठकीत आपण असं निर्णय घेऊ असं कालसुद्धा सांगितलं आहे। आणि काल त्यांनी विनंतीसुद्धा केली आहे का एक आंदोलन जे आहे तुमचं थोडं मागं घेण्याची सुद्धा विनंती केली आहे, तरीसुद्धा उद्या हा मोर्चा निघत आहे। हे त्यांनी आम्हाला कोणतेही नेते असो कोणी उपमुख्यमंत्री शासन आपल्या आंदोलनात आलं, परंतु प्रत्येकाला एक हे असते भीती असते का बाबा यांनी बोललं पुढे काय होईल, म्हणून आम्हाला आमची ताकद दाखवायची आहे। आम्ही ओबीसी समाज मराठा समाजापेक्षा एक जास्त प्रमाणामध्ये विदर्भामध्ये किंवा पुऱ्या महाराष्ट्रात आहे, त्यांना आपली एक ताकद दाखवणं जरुरी आहे। ताकद दाखवल्याशिवाय कोणतीही सरकार असो किंवा काही असो ते आपल्यासमोर झुकत नाही। त्यामुळे आम्हाला आमची ताकद दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही सकारात्मक
त्यांनी भावना आमच्याबद्दल व्यक्त केली. ओबीसीला धक्का लागू देणार नाही असंही म्हटलं, तरी पण आम्हाला आमच्या समाजाला आमची ताकद दाखवून एक वेळा, म्हणजे जेणेकरून तिथे ज्या वाटाघाटी होतील जरांगे पाटलाच्या समितीबरोबर मुख्यमंत्री साहेबांच्या समोर, तर आमच्या उपमुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे त्यांनासुद्धा वाटायला पाहिजे का काहीतरी इथे आमची आहे ताकद. या ताकदी दाखवण्यासाठी आम्ही हा सगळा उद्या मोर्चा घेऊन जाणार, जेणेकरून आम्हाला सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे. निश्चितच जे ओबीसीचं आंदोलन चालू आहे, जी गेली 8 दिवसापासून थोडं युवकांचा थोडा सहभाग कमी वाटतं. उद्याचं आंदोलन आहे आणि युवकांची खूप म्हणजे या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. कारण जे काही तुम्ही लढाई लढता हे येणाऱ्या पिढीसाठी लढत आहे. शिक्षणाचा प्रश्न आहे, अनेक युवकांचे प्रश्न आहे. युवकांना काय आवाहन करणार तुम्ही आता उद्याच्या आंदोलनात येण्यासाठी? मी सर्व ओबीसी समाजाचे युवक असो, शेतकरी बांधव असो, सगळ्यांना आवाहन करतो की उद्या आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज जर आपण चूप राहिलो तर उद्या आपल्या हातून आपल्या येणाऱ्या पिढीला ते त्रासदायक राहील. तरी सगळ्या युवकांनी विदर्भातल्या असो, पूर्ण महाराष्ट्रातल्या, त्यांनी या आंदोलनात भाग घ्यावा. कारण का युवक जोपर्यंत हा समजणार नाही तोपर्यंत त्यांना या गोष्टीची माहिती होणार नाही. निश्चितच जे हे ओबीसीचं जे आंदोलन आहे ते मराठ्याच्या विरोधात नाही. कारण त्यांची एकच मागणी आहे की जे मराठ्यांनी जी मागणी केलेली आहे की सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं, ते सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी उद्या नागपुरात जो आहे भव्य मोर्चा निघणार आहे. आणि युवकांनासुद्धा नरेश भाऊ बर्डे यांनी आवाहन केलेलं आहे की युवकांनीसुद्धा या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आणखीही आमच्यासोबत काही आहेत सर आहेत. सर, तुम्ही काय सांगाल? उद्याचा मोर्चा जो आहे निघणार आहे आणि काय मागणी तुमची राहणार आहे? सर्वप्रथम माझा परिचय देऊन देतो. मी सुरेश कोंगे, अध्यक्ष तिरय कुणबी समाज, आणि हे जे आंदोलन आम्ही उभं केलं याची जी कृती समिती आहे त्याचा सदस्य पण आहे. त्याचप्रमाणे मी भाजपा ओबीसी मोर्चा पश्चिम नागपूरचा महामंत्री पण आहे. आणि सगळं अँगलमधून जर आपण विचार केला, जवळजवळ पहा 20-25 दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी जेव्हा आंदोलन उभं केलं आणि जालन्यात लाठीचार्ज झाला, तेव्हापासून मराठ्यांचं आंदोलन पेटल्याच्या नंतर त्यांची सुरुवातीला मागणी काय होती हो तुम्हाला पण माहीत आहे, तुम्ही पत्रकार म्हणून, की आम्हाला ओबीसी समाजाला आरक्षण द्या, मराठ्यांना आरक्षण ओबीसी समाजात द्या, आरक्षण द्या, म्हणजे मराठ्यांना आरक्षण द्या. मग जे जालन्याचं कांड झालं त्याच्यानंतर त्यांची मागणी बदलली. त्यांनी सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र द्या म्हणून मागणी केली. आता ही मागणी न्यायी आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न. त्यांच्या अँगलनी ते विचार करतात, पण ओबीसी किंवा कुणबी समाजाच्या नात्यानं नेते आम्ही म्हणजे समाजाचा विचार जर केला तर आम्हाला त्यांची जी मागणी आहे का कुणबी समाजाचं सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देण्यात यावं, हे कोणत्याही अँगलने न्यायिक वाटत नाही. जी पण एक सरकारनं परिपत्रक सुद्धा काढलं होतं की ज्यांच्याकडे वंशावळ असेल, पुरावे असेल निजामशाहीतला, त्यांना ते कुणबी पत्र द्या, पण त्यावरही तो जरांगे मानले नाही. सुरुवातीला जरांगेचं जर तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल, त्यांनी म्हटलं होतं का आमच्याजवळ ट्रकभर आमच्याजवळ पुरावे आहेत, मी म्हणाल तेव्हा सरकारला प्रोड्यूस करू शकतो. आणि जेव्हा वंशावळीचं नाव आलं ते म्हणाले आमच्याजवळ एकही पुरावा नाही, तरी पण तुम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. ज्या दिवशी त्यांनी ही मागणी केली त्या दिवशी खरा कुणबी समाज महाराष्ट्रातला पेटून उठला. तोपर्यंत आमचा काही विरोध नव्हता. ज्यावेळेला त्यांनी आधी मोर्चे काढले, पूर्ण महाराष्ट्रात मोर्चे काढले, त्यावेळेला कुणबी समाजाने आणि सर्व ओबीसीच्या बाकीच्या लोकांनी पाठीशी राहून त्यांच्या मोर्चाला सपोर्ट केलेला आहे. आमच्या नेत्यांनीसुद्धा सपोर्ट केला आहे आणि नेत्यांच्या म्हणण्यावर आम्हीसुद्धा समाजांनी सपोर्ट केला. पण तुम्ही ऊस गोड दिसतो म्हणून सरसकटच खायचा जर प्रयत्न करत असाल कसं शक्य होणार आहे? 52% आहे आणि त्यामध्ये 27% मिळते आणि त्याच्यामधूनही काही केंद्राचं जर बघितलं तर 19%च मिळते. म्हणजे जर सरसकट जर प्रमाणपत्र देण्यात आलं तर ओबीसीवर काय परिणाम होईल? नाही, ओबीसी बघा, 52% ओबीसी आहे. हे केव्हा आपलं 100 वर्षापूर्वी जेव्हा जनगणना झाली होती तेव्हा. आज 100 वर्षानंतर जर जनगणना खरोखर झाली, केंद्र सरकारने जर जनगणना घेतली ना, तर आम्ही कमीत कमी 60%वर गेलो ओबीसी समाज भारतात. ठीक आहे,
चला आपण 52% मानून घेऊ त्यांच्या हिशोबाने. 52% समाजाला फक्त केंद्राप्रमाणे 27% आरक्षण आहे. महाराष्ट्रात 19% आरक्षण आहे. गडचिरोली जिल्ह्यात 60%, नंदुरबार जिल्हा जिथं आदिवासी बहुल जिल्हा आहे तिथं 8-9% वर आरक्षण नाही. म्हणजे ओव्हरऑल जर आरक्षणाची लिमिट काढली तर 10 ते 12% आम्हाला आरक्षण मिळून आलं. त्याच्यातही जवळजवळ महाराष्ट्रात 386 जाती समाविष्ट करण्यात आल्या. 1-2 जाती कमी जास्त होऊ शकतात. आज 386 जाती, त्याच्यात सर्वात मोठा समाज जर असेल तर हा कुणबी समाज आहे. त्याच्यानंतर तेली माली हा समाज येतो. यांची संख्या बहुसंख्या आहे. आता मला सांगा, जर या बहुसंख्य 386 जातीमध्ये जर मराठा समाजाचा समावेश करण्यात आला तर मग आरक्षण राहिलंच कुठं हो? म्हणजे 52% ओबीसी समाज जवळजवळ 70-72% जातो आणि त्यांना आरक्षण आहे 19-12-13%. तर ही जी मागणी यांची, त्यांना जर आरक्षण पाहिजे, सरकारने जसं मागं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले पण ते स्टँड झालं नाही. तर त्याचप्रमाणे पुन्हा रिव्ह्यू पिटिशन टाकून त्यांनी आपलं आरक्षण वेगळं मागावं ना ओबीसीच्या कोट्याच्या व्यतिरिक्त. आमचं काही मनाई आहे का? ज्याप्रमाणे 10% EWSला आरक्षण, तसे प्रयत्न महाराष्ट्र शासनाने केले होते. फडणवीस साहेबांनी सुद्धा 16% ते आरक्षण दिलं होतं पण ते कोर्टामध्ये टिकलं नाही. पण ते 102वी जे घटना दुरुस्ती झाली आहे त्या घटना दुरुस्तीमध्ये चक्क म्हटलं आहे की 50% जे आरक्षण आहे या देशामधलं त्याच्यापेक्षा वाढवता येणार नाही. त्यावेळेस सगळे मराठा जे असो की ओबीसीचे जे खासदार होते त्यांनी तिथे सह्या केल्या आणि तो प्रस्ताव पारित झाला. आता जर तुम्हाला आरक्षण जास्त लागत असेल, समजा वाढून जर लागत असेल तर पुन्हा या घटना दुरुस्तीमध्ये तुम्हाला दुरुस्ती करावं लागेल, तेव्हाच मिळेल. आता प्रश्न असा उरतो आहे की हे सगळी बाजू जो आहे केंद्र सरकारवर आहे आणि केंद्र सरकारनं तसा एक अध्यादेश किंवा आता उद्यापासून त्यांचं एक महत्त्वाचं अधिवेशन त्यांनी बोलावलं आहे. त्या अधिवेशनामध्ये जरी प्रस्ताव जर त्यांनी घेतला तर प्रश्न सुटू शकते. आता तुम्हीसुद्धा भाजपचे आहे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की ओबीसीची जनगणना का करत नाही? महाराष्ट्रामध्ये भाजपची सरकार, केंद्रामध्ये भाजपची सरकार, काय तुम्हाला काय वाटते, अडचण काय आहे ओबीसीची जनगणना करण्यासाठी? आता बघा, प्रश्न तुम्हीच केला, उत्तरही तुम्हीच दिलं की ज्याप्रमाणे 10% त्यांनी EWSसाठी केंद्र सरकारने वाढवून घेतलं. मागणी केली होती का कोणी? कोणाचीच मागणी नव्हती. मराठ्यांची मागणी होती, ती सुप्रीम कोर्टात हायकोर्टात नाही स्टँड झाली. पण त्याच्यानंतर 10%चा GR आला, म्हणजे लोकसभेत राज्यसभेत मंजुरी झाली, राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली. त्याचप्रमाणे खरंच जर महाराष्ट्र सरकार आपल्या ओबीसींना जर आरक्षण द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आपल्या महाराष्ट्र सरकारने जे काही निर्णय घेऊन केंद्र सरकारला पाठपुरावा करावा. केंद्रात सरकार आमचंच आहे, BJPचंच आहे आणि मोदी साहेबांना विनंती करावं आणि मोदी साहेबांनी त्याला पारित करून द्यावं. आमचा काहीच विरोध नाही आहे. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे ना, ते आधीपासून. पण तो सुप्रीम कोर्टामध्ये आता प्रश्न आहे पण त्यांना तो लाभ मिळत आहे. अजून त्यांना लाभ मिळत आहे ना. त्याच्यामुळे आपल्याकडे कसं सुप्रीम कोर्ट मधात आला आहे, त्याच्यामुळे 50ची लिमिट आपल्याला 51ची लिमिट वाढता नाही येऊन आली. आता ते तामिळनाडूचा आधीपासूनच आहे, ते वादग्रस्त आहे, तो भाग वेगळा. पण त्याच्याप्रमाणे म्हणून महाराष्ट्रातच मिळेल असं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का ज्या वेळेला यांना आरक्षण मिळत होतं त्यावेळेला यांनी आरक्षण नकारलं ना. आज नाही, तुम्ही 40-50 वर्ष आधी जा ना. तेव्हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबराव देशमुख यांनी स्पष्ट बोलले होते त्यांना की कारण आता जरी आपण सक्षम असलो पण येणाऱ्या काळामध्ये जे आहे आपले शेतकरी आहे ते कमकुवत होऊ शकतात, म्हणून तुम्ही सुद्धा आरक्षण घ्या. पण त्यावेळेस त्यांनी ते आरक्षण थेट मराठ्यांनीच नाकारलं. त्यांचं म्हणणं होतं का आम्ही मागासवर्गीय नाहीच आहो. आज महाराष्ट्रात जेवढे मुख्यमंत्री झाले त्याच्यापैकी 90% मुख्यमंत्री मराठात झाले. मग मागास कसा म्हणता येईल त्यांना? बरं, मागास आहे आम्ही मानूनही घेतो, पण तुम्ही आमच्या पोळीतली पोळी नको घ्या ना. आमच्या पोळीतली पोळी घेऊ नका. आमचं हेच म्हणणं आहे, तुम्हाला भूक लागली आहे तर तुम्ही दुसऱ्या मार्गाने स्वयंपाक मागा आणि करा. निश्चितच जो आहे भाऊ, तुम्ही काय सांगाल आणखी? म्हणजे एक सांगा. जाती बिहारमध्ये जाती या जनगणनेचा जसा सरकारने पास केला आहे बरोबर, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातीय जनगणना नाही पण किती जाती आहे आणि किती संख्या आहे त्याचा अभ्यास, त्याचा ड्राफ्ट तो तयार करायसाठी आम्ही आमच्या मागणीमध्ये देवेंद्र भाऊकडे मागणी केलेली आहे आणि देवेंद्र भाऊनं त्याच्यात सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे त्याबद्दलही आमचं दुमत नाही आहे. परंतु ओबीसी समाजाला काही धक्का न लागताना जर आरक्षण मराठ्याला मिळत असेल तर आमचा काही विरोध नाही. मराठ्याला आरक्षण दिलंच पाहिजे, कारण का प्रत्येक जातीमध्ये इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास निर्माण झालेला आहे. सगळ्या जातीमध्ये बिचारे गरीब
पर्सेंटेज जास्त आहे, बिलकुल. त्याच्यामुळे त्यांनी त्या प्रमाणामध्ये तसं आरक्षण लागू करावं. आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावताना केल्यास आमचा काही विरोध नाही. निश्चितच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसींचा कुठलाही विरोध नाही आहे, पण सरसकट कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासाठी विरोध आहे. म्हणूनच उद्याला जो आहे नागपूरच्या संविधान चौकामधून 1 वाजता, ठीक 1 वाजता या ठिकाणवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा निघणार आहे. काय सांगणार, बोला. उद्या जो मोर्चा निघणार आहे हा सर्व ओबीसी समाजाचा नेतृत्व, सर्व शाखीय कुणबी ओबीसींचं नेतृत्व राहणार आहे. त्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पाठबळ राहणार आहे आणि सर्व राजकीय पक्ष त्याला सपोर्ट करून निश्चितच या मोर्चाला आम्ही बघू शकतो. या मोर्चाला जे आहे सर्व पक्षीय आहे, जसं आता हे भाजपचे कार्यकर्ते, काँग्रेसचे आहे, विविध पक्षाचे जे ओबीसीचे जे नेते आहे, सगळं ज्या ओबीसीमध्ये ज्या जाती मोडतात त्या जातीचे लोक या ठिकाणी आले. हे जे आंदोलन आहे कुठली राजकीय नाही आहे, हे समाजाचं हे आंदोलन आहे. म्हणूनच उद्या संविधान चौकामधून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठीक 1 वाजता हा भव्य मोर्चा निघणार आहे आणि शेतकऱ्यांनी, युवकांनी, युवतींनी, महिलांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असंच आवाहन नरेश बर्डे साहेबांनी केलं आहे. तर तुम्ही बघत राहा IBM TV 9 WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.